नमस्कार. मी राजीनामा देणार नाही. बंगाल माझी कर्मभूमी आहे आणि मी शेवटपर्यंत लढणार. विधानसभा निवडणुकीत बहुमत गेलं, स्वतःचा पराभव झाला, तरी ममता दीदी एवढ्या आक्रमक का आहेत? नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय ज्ञानगंगा. 2026च्या बंगाल निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय, पण निकाल जाहीर होताच ममता बॅनर्जींनी थेट निवडणूक आयोगावर निशाणा साधलेला आहे. त्यांचं म्हणणं आहे की हा जनतेचा निकाल नाही, तर EVM मधील फेरफार आहे. पराभव स्वीकारण्याऐवजी त्यांनी जनादेशाची लूट झाल्याचा आरोप केलेला आहे. त्यामुळेच त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे. आता पेच असा आहे की जर त्यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यपाल राष्ट्रपती राजवट लागू करणार का, की भाजप कोर्टात धाव घेणार? बंगालच्या राजकारणात सध्या आर पारची लढाई सुरू आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? लोकशाहीत पराभव झाल्यानंतर राजीनामा न देणं हे योग्य आहे का? तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच कडक विश्लेषणासाठी ज्ञानगंगाला आताच सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.